आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. गडचिरोली जिल्ह्याच्या 3 प्रगतिशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर. आणि आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर मिळावं यासाठी शासन कटिबद्ध असून घरकुल योजनेच्या हप्त्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली. पुढील एका वर्षात राज्यात 15 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून आतापर्यंत 6,05,596 घरं पूर्ण झाली आहे. घरकुल योजनेसाठी 2026-27 मध्ये 13,947 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर हप्ते वितरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. जमीन उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, रखडलेली विकास कामं आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला. मिळालेल्या निधीचा उपयोग कसा केला जातो याविषयी ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्र आणि राज्याचा इतका निधी वापरल्यानंतर हे रुग्णालय जर सुसज्ज नसेल होत तर हा निधी जातो कुठे, याचा विल्हेवाट कसा होतो, ज्या कामासाठी निधी येतो ते काम पूर्ण होते काय, मग त्याची कालमर्यादा किती असते, यासाठी शासनाने पाऊल उचलून जर एक चौकशी समिती बसवली की केंद्राने आतापर्यंत जितके पैसे दिलेले आहे राज्याच्या खात्यातून आलेले आहे आणि किती कामं झाले किती नाही झाले याचं ऑडिट जर शासन करेल तर मला वाटतं याच्यात दूध का दूध और पाणी का पाणी होईल. याशिवाय डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, औषधांचा तुटवडा, बंद पडलेली वैद्यकीय उपकरणं, तपासण्यांसाठी होणारा विलंब तसंच स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यावर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निधीच्या वापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसंच नेत्ररोग विभागाची विद्यमान इमारत असुरक्षित किंवा जीर्ण असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळल्यास नवीन नेत्र रुग्णालयाची इमारत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तक्रारींच्या चौकशीसाठी 23 जून 2026 रोजी समिती नियुक्त करण्यात आली असून तिला 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी विभाग घेईल, असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. कोराडी औष्णिक वीज केंद्र आणि वेकोलीच्या खाणीमधून होणाऱ्या फ्लाय ॲश प्रदूषणामुळे उत्तर नागपुरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला. बेझनबाग, नारानारी, इंदोरा, मानकापूर, गोधनी आणि उप्पलवाडीसह अनेक भागांमध्ये उडत्या राखेमुळे श्वसन विकार आणि दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रदूषणग्रस्त भागात विशेष आरोग्य शिबिरं आयोजित करण्यासह प्रभावी उपाययोजना आणि बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भातील विनंती अर्ज विधानसभेत मांडण्यात आला असून तो विनंती अर्ज समितीकडे पाठवण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांना नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज मिळावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून नो युअर डॉक्टर ही QR कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. QR कोड स्कॅन करून संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची तात्काळ माहिती मिळणार आहे. राज्यात सध्या सुमारे 1,40,000 नोंदणीकृत डॉक्टर कार्यरत असून 2015 ते 2026 या कालावधीत बोगस डॉक्टरांविरोधात 89 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर 1 वर्षाच्या कारावासापासून 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसेच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400हून अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. परभणी,
बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षाखालील 12,229 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, निमोनिया वगैरे कारणामुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागामध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. अल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी धैर्यशील मेश्राम. महाराष्ट्र शासनानं वर्ष 2023 आणि 24चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार काल जाहीर केले. गडचिरोली जिल्ह्यातील 3 प्रगतिशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला आहे. वर्ष 2023-24 साठीचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील शंकरनगर इथले शेतकरी विष्णुपद गाईन तर आदिवासी गटातून एटापल्ली तालुक्यातील वडसाकला इथले दयाराम सिडाम यांना जाहीर झालाय. वर्ष 2024-25च्या पुरस्कारासाठी सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील कोरगाव रांगी इथले शेतकरी पुरुषोत्तम जांभूळकर यांची निवड करण्यात आली आहे. 44,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 1 जुलै रोजी मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत SC/ST हब आणि BESIच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात उद्योजक जागरूकता आणि विशेष विक्रेता विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात सुमारे 200 नवोदित आणि विद्यमान उद्योजक सहभागी झाले. शासकीय खरेदी प्रक्रियेत SC/ST उद्योजकांचा सहभाग वाढवणं आणि विविध योजनांची माहिती देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी राष्ट्रीय SC/ST हबचे प्रभारी महेंद्र मालवीय यांनी हबच्या विविध उपक्रमांची माहिती देताना SC/ST मालकीच्या सूक्ष्म लघु उद्योगांकडून केंद्रीय मंत्रालय, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी किमान 4% खरेदी करणं बंधनकारक करणाऱ्या सार्वजनिक खरेदी धोरणांचं महत्त्व अधोरेखित केलं. अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी IPS अधिकाऱ्यांनी अग्निशमन सेवा व्यवस्थापन, अग्नी चाचणी आणि प्रमाणन तसंच अग्नी न्यायवैद्यक तपासणी या विषयांचं सखोल ज्ञान आत्मसात करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्डचे महासंचालक सुनील कुमार झा यांनी केलं. नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात आयोजित IPS प्रोबेशनर अधिकाऱ्यांच्या ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी इथं प्रशिक्षण घेत असलेल्या 78व्या नियमित भरती तुकडीतील 164 IPS प्रोबेशनर अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांचं मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 17,97,655 मतदारांपैकी 15,56,064 मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून उर्वरित मतदारांचं मॅपिंग सुरू आहे. आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात उद्याही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पर्जन्यमानासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. काल झालेल्या पर्जन्यवृष्टीत भंडारा जिल्ह्यात साकोली इथं 84 मिलीमीटर तर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथं 82.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आगामी काही तासात विदर्भात अनेक जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. गडचिरोली जिल्ह्याच्या 3 प्रगतिशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर. आणि आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.